गुड नाईट. त्याच्या होणाऱ्या बायको सकट. बायको? व्हॉट? आणि ती दुसरी कोणी नाहीये, ती मायाच आहे. आय एम शुअर. मम्मा, अगं तुला पिक्चर लक्षात येतोय का? म्हणजे माझ्यासाठी त्यांनी राधिकाला सोडलं आणि आता या स्टुपिड मायासाठी तो मला सोडणार आहे. आणि मी ते होऊ देणार नाही. त्याला आज घरी येऊ दे. लेट इट कम होम. डॅम इट. मी नाही ना त्याला लेसन टीच केला मी, तर मी पण नावाची शनाया नाही. शनू, शनू, शनू बेबी, मी तुला सांगते, तुझी मम्मा तुला सांगते, तो आला ना त्याला असा बुकळला त्याला की तो तुझ्या पायाशी लोटांगण घातलं पाहिजे. त्याने पाय धरून मागची मागली पाहिजे. मस्त काय बुकळ बुकळ तेच त्याला. आज नाही सोडणार, आज नाही सोडणार. एक मिनिट, कुठे गेला होतास? ठीक आहे, ऑफिसला जाऊनच आलो ना शनाया. खोटं बोलू नकोस, कळलं ना? सारखं तू माझी खोटं बोलत. खोटं बोलतोस. चीट, यू फ्रॉड. माझ्यावर चीट करतोय. यू लायर. आय हेट. काय वेड्यासारखं वागते शनाया? अहो तुम्ही सांगा ना सासूबाई, काहीतरी मूर्खासारखं वागते. बाबू प्लीज बॉम्ब करो. मम्मा, अगं तू त्याची साईड घेऊन माझ्याशी भांडू नकोस, कळलं ना? तू गप्प बसा. तू आत जा. गेट आउट. सॉरी, गेट इन. गेट इन. नॉट फेअर मम्मा. गेट इन. जावई बापू, आज जाऊन आराम करता का? हा 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 तुम्हाला काही हवंय का? हा, जरा पाणी, लिंबू सरबत आणि थोडा बर्फ हवाय. आणते लगे. ते हे आपलं ते म्हणजे आता नाही दिलं तरी चाललं असतं, पण कुठल्याही गोष्टीला महत्व देत नाही. या सर, आय जस्ट वॉन्टेड टू आस्क की राधिका आज येऊ शकेल का ऑफिसला? का? सर, ती आपली युकेची डील आहे ना, ती आज फायनल करायची. सो क्लायंट आजच येणार आहेत, दॅट्स वाय. माया, मी आहे, सौमित्र आहे. या सर, बट अकॉर्डिंग टू द रूल्स सीईओनी तिथे प्रेझेंट असणं गरजेचं आहे ना, डील साईन करताना, दॅट्स वाय. हो, आय सी. ठीक आहे, मी कळवतो तुला. या ओके. मीटिंग प्लॅन केली आहे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आता जे काही करायचंय ते तुलाच करायचंय. ओके माया, तू अजिबात काळजी करू नकोस. मला माहितीये ही मीटिंग तिच्यासाठी किती महत्वाची आहे. त्यामुळे या मीटिंगला मी तिला पोहोचूच देणार नाही. तू आता फक्त असं समज की मी तुला सांगितलेला प्लॅन आता सुरू झालाय. नक्कीच हा त्या माया बरोबर बोलत होता. पण हे दोघं मिळून नक्की कसला प्लॅन करतायत? पण आज नको, मला आज खूप महत्वाची मीटिंग आहे. हा नाही ना, आज चल ना. नाही, आज तू घरीच थांब. नेक्स्ट वीक मध्ये जाऊया आपण. नेक्स्ट वीक कधी येतच नाही. नाही, नेक्स्ट वीकला जायचं, आता जायचं नाही. काय चाललंय? म्हणजे तुमची लढाई रोजच चालू असते, पण आज तुमच्या लढाईचा विषय काय आहे? काय नाही, आज सुट्टी आहे ना, तर याला गुलमोहर मध्ये जायचंय. मी तरी त्याला सांगितलं की आज मला मीटिंग आहे महत्वाची, तर ऐकत नाहीये. ठीक आहे, एवढं काय, मी सोडेन ना त्याला. हा, मी सोडलं तर काय हरकत आहे? काय हरकत आहे म्हणजे काय? तू प्रत्येक गोष्टीला त्याला होकार देतो आणि लाडावून ठेवलेलं आहेस, त्यामुळे नाही, नाही जायचं. एक मिनिट. हॅलो, काय करायचं त्याच्याशी? तुला काय करायचं त्याच्याशी म्हणजे? मम्मा, मी जेव्हा राधिकाच्या अगेन्स्ट काही प्लॅन करायचं ना, तेव्हा हाच गॅरी मला सांगायचा की राधिकाच्या अगेन्स्ट जाऊ नकोस, तुला काही मिळणार नाही. आणि आता स्वतः प्लॅन करतोय, त्याचं काय? कट 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 सुरू झाली. तू का बिचाराच्या मागे हात धुवून लागलीस? कारण तो रॉंग वागतोय असं तुला वाटत नाहीये का? मला नाही वाटत आहे. तो सध्या आपल्याला पोचतोय.
तो आपल्याला पैसे देतोय आणि छटू बेबी मनी इज एव्हरीथिंग. पैसा हा सगळं आहे आपल्यासाठी. मम्मा सारखं पैसा 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 करू नकोस. आय एम वरीड माहितीये का. खरंच माझी आता राधिका होणार आहे आणि त्या मायाची शनाया. डिस्कस्टिंग. माझी राधिका होणार. झालं म्हणून घेतलं ना. अरे पण कसं वाटेल असा रस्त्यावर अरब आपला एकटाच फिरतोय. इंडियात अरबपती पण चालतात रस्त्यावर. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे, तुला माहितीये नक्की काय करायचंय? हा माहितीये ना. काय करतोय? अरे ते जे करायचं ते ये बघ. ठीक आहे. इसको सोनी बोलती, सोनी बोलती और मैं महिमाल होती. सोनी महिवाल सोनी. जाऊन काम कर म्हणजे मला माझं करता येईल. जा, जा. हाँ, इसको नहीं, इसको टिप्पणी भी होती. अरे बड़ी दरिक सिरिक बाबू. अरे किती खबरशीर सिरिक आहे. दुसरा कोणी सोहम आहे का? नाही. यांनी फोन केला नाही मग कोणी केला असेल फोन? एक मिनिट हा. हॅलो. हो हो दीक्षित. ओ आलेत का ते? बरं ठीक आहे ठीक आहे. हो मी पोचते. ओके थँक्यू थँक्यू. आई मी निघते हा आता. बरं जेवण नाही का जाणार? नाही आई आता खात नाही मी. उशीर होतोय. अथर्व आजीला त्रास द्यायचा नाही. हो आई. आई नाहीतर तुम्ही मला फोन करा काही वाटलं तर. तू नको ना काळजी करू. सगळं काय ठीक होईल. तू नीट जा बरं. हो आई. बरं. पोरांनो गडबड करू नका. बाय 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 बाय. गडबड करू नका हा. तू सांभाळून जा बरं. हो हो हो. वगैरे काढस तर माझ्याकडे वेळ नाहीये हो. मी असं करते मी पुढे जाते रिक्षानी. तुम्ही नंतर या. येते मी. आपला प्लान सक्सेसफुल होती. काय तर जिम्मा खेळतोस का केड्या? व्हेरी गुड. हे बघ आतापर्यंतचा प्लॅन एकदम सक्सेसफुल आहे, पण आता तुला पुढचं काम करायचं. ओके पुढे काय करायचंय? तू काय डोक्यावर पडलास का? ते त्याच्या हात आहे की नाही काही? हो लक्षात आहे ना? हो. चल जा. हे पण मी सांगू का, मला खरंच अरब झाल्यासारखं वाटतंय. टक 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 टक. झालं? मी जाती. ही तुमचे पैसे असती, तुम्हाला सगळे काम लक्षात असती. असते. तुमचं काम झाले म्हणून समजा. माझी माँ तिकडे ऑलरेडी पोहोचले. तुम्ही पण तिकडे पोहोचे. टिकटक टिकटक टिकटक. SB ऑफिस. मग दुसऱ्या बिल्डिंग मध्ये कोणत्या सोहमचा वाढदिवस आहे का आज? नाही, सोसायटीच्या हॉलमध्ये तर आज कुणाचंच फंक्शन नव्हतं. नाही पण समजा दुसरा कुठला सोहम असेल तर तो राधिकाला का फोन करेल मग? सोमच होता. मी तिथेच बसलेलो. पण तुला समोरच तर विचारलं ना तुझ्या आईन त्याल. आणि तो नाही म्हणाला नाही का? मला वाटते मुद्दाम कोणीतरी केला असेल का फोन. मी पण याच गोष्टीचा विचार करत होतो. नक्कीच तिला त्रास द्यायलाच केला असणार कोणतरी फोन. बरं हे सगळा झांगडगुत्ता करणारी का नाही 2च भाईताडी आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये. शनाया आणि तिची आई का कमी आहे का? त्यांच्या विचारायला पाहिजे.
भज्जी भज्जी हे खाऊया भज्जी. किड्या काम झालं का? राधिकाची मोबाईल आणि राधिकाचा पार्स. वा वा किड्या फार मोठं काम केलंस तू. हे बघ सौमित्राचा फोन कट. आता आपला पुढचा सगळा प्लॅन सक्सेसफुल. आपलं रे टक टक का ना एकमेव कमावतो तुम्ही. उपासमारीची वेळ आली तो अक्षरशः आमच्यावर. पण तेवढ्यात तुमची कंपनी निघाली आणि तुम्ही माझ्या बायकोला काम दिलं. सगळं व्यवस्थित झालं माहितीये का. बायको कामावून आली ना तुमच्याविषयी मला सांगायची माहितीये का की एखाद्या माणसाने जर बदलायचं ठरलं ना तर स्वतः पण कसं बदलू शकतो आणि दुसऱ्याला पण कसं बदलायला भाग पाडू शकतो ना. हे रोज ऐकून 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 आहे ना मग मला पण आहे ना एक पुरुष म्हणून आपण पण कुटुंबाची कशी काळजी घ्यायला पाहिजेत हे कळालं माहितीये का. नंतर दारू सोडली मॅडम मी. आणि दारू सोडल्यावरती मला माझी नोकरी मिळाली आणि तेव्हापासून आपलं चांगलं चाललंय. तुम्हाला सांगतो चाळीत आहे ना छोटं गाव आहे ना पण स्वतःचं घर आहे याचा अभिमान आहे मला. चला ताई. हो ताई ताई काय झालं काय झालं? चक्कर येते. थांबा थांबा. यांना चक्कर आली. पाणी आणता का जरा. पाणी आणता का. काय होतंय तुम्हाला. एक मिनिट. हो हो पाणी पाणी. वाटेल बरं. हा काळजी नका करू. पर्टिक्युलर याची आयडिया दिली होती मी आधीच. एसबी ग्रुप ऑफ कंपनीची डील आहे यासाठी त्यांनी एक्स्ट्रा वेळही दिला आपल्याला. हो पण तू तू त्यांचा नंबर देतेस का. मी फोन करून पाहते त्यांना. इट्स ऑफ नो यूज राधिका. राधिका तू इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतेस. बाबा एकदा माझा प्रॉब्लेम तरी समजून घ्या. आता तुझ्याशी बोलून काही उपयोग नाहीये. जे व्हायचं ते झालेलं आहे. चांगलं हाती आलेलं डील आपण गमावलंय आणि याला जबाबदार फक्त तू आहेस हे विसरून चालणार नाही. जेव्हा आपण एका महत्वाच्या कामापेक्षा माणसाच्या जीवाला जास्त महत्व देतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोठे होत असतो. मला आनंद वाटतोय की मी आज एका सीईओ सोबत नाही तर एका मोठ्या मनाच्या व्यक्तीसोबत डील फायनल करायला जातो. मिस्टर यशवंत. मिस्टर वर्मा तुम्ही पुढची प्रोसेस करा. आपण ही डील साईन करतोय. प्लीज का त्यामध्ये ठेवून तुम्ही असं केलं होतं का नाही. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. इतका विचार आम्ही कधीच केला नाही हो. हे बघा ऑरेंज आणि मला ज्या वेळेला जे वाटतं ना ते करून मी मोकळी होते. ओके. हे पा तुमची ही सगळी नाटकं करून झाली असतील तर तुम्हाला शेवटचं बजावून सांगते बरं. तुम्ही का केलं आहे आणि का नाही केलं आहे ते लगोलग आता बाहेर येईलच. यापुढे तुम्ही जर का राधिकाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलात डोक्यामध्ये विचार जरी आणलात का नाही तर बजावून सांगते तुम्हाला ना मी सोडणार नाही. वाचली शनू बेबी.
काही म्हण, प्लान एक नंबर होता, एकदम मस्त. एकदम मस्त नाही, एकदम सक्सेसफुल. आता काही झालं तरी राधिका काही तिकडे पोहोचू शकत नाही वेळेत. आणि मग ते मिस्टर बनहट्टी राधिका वेळेत आली नाही म्हणून करतील तिची हकालपट्टी. कारण तुला तर माहितीच आहे, बनहट्टी सर कधी प्रोफेशन मध्ये रिलेशनशिपला येऊ देत नाही आणि रिलेशनशिप मध्ये प्रोफेशन. करेक्ट. वा 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 किड्या, आता तुला गुड न्यूज देतो की नाही बघ. भाई तुझा कॉन्फिडन्स म्हणजे ना एकदम हॅट्स ऑफ. ओके ओके. हा माया बोल, काय गुड न्यूज आहे? अगं आपल्या किचनच्या विंडोवरनं बर्ड जात येत असतील बिचारे हीट मध्ये. काय बर्ड कधी कुडतडत नाहीत ग, उंदीर कुडतडतो. रॅट. खाली उतर, खाली उतर, आधी खाली उतर. अगं खाली उतर, इथे नाही येतो आता. इडियट, घाबरवते मला पण. शनू बेबी, शनू बेबी, त्याने माझी झोप उडवली आहे ग. यार मम्मा तू नाटक करतेस, मला माहितीये. बघ इथे गॅरीमुळे माझी झोप उडाली आणि तू उंदराचं काय रिझन देतेस? गॅरी 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 गॅरी, इथे तुझी बडबड आणि घरभर उंदराची खडबड. काय करू ते कळत नाहीये. Thanaya. So, heartiest congratulations. भरवा भरवा भरवा. थँक्यू थँक्यू. आणि आई, खरं तर मी एवढं काही केलं नाही. ते माणुसकीच्या नात्यानं मला जेवढं शक्य होतं तेवढंच केलंय मी, फार काही नाही. पण डॅड, तुला म्हणजे आता पटतंय का हे की प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकली विचार करून चालत नाही, इमोशनली विचार केलेला सुद्धा चालतो, म्हणजे त्याचाही कधी कधी फायदा होऊ शकतो. हे पटतंय का आता? गुलाबजाम मिळेल का? राधिकाला पोचायला उशीरच झाला होता, म्हणजे प्लॅन सक्सेसफुलच होता. इनफॅक्ट तू पाहिलंस ना, तो क्लायंट सुद्धा बाहेर पडला होता. पण आता तो येईल परत असं कुणाला वाटलं होतं? आपण विचार तरी केला होता का? एक मिनिट, आपण नाही, तू विचार करायला हवा होतास. एवढा कॉन्फिडेंट होतास ना स्वतःच्या प्लॅनिंग बद्दल, मग असंही काही घडू शकतं याचा विचार का नाही केलास तू? माया, तू प्लीज शांत हो. ठीक आहे ना, एक प्लॅन नाही एवढा सक्सेसफुल झाला, वर्क नाही झाला तरी दॅट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे. अजिबात गरज नाहीये. मला तुझ्या कुठल्याच प्लॅन मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आता. ओके, झालं तेवढं पुरे. माया, मला ना असं चुकल्या अथर्व कुठे आहे? तेच म्हटलं, असं चुकल्यासारखं काय वाटतंय? तो असता तर एव्हाना गोंधळ घातला असता. ते आहे कुठे? तो गुलमोहर मध्येच आहे, तिथेच थांबलाय. मग सांगायचं ना, येताना घेऊन आलो असतो त्याला आपण. मी आईंना सांगितलंय तो राहणार आहे आज तिथेच. अच्छा, म्हणजे त्यालाच राहायचंय का? हो. हा, मग ठीक आहे. बरं, बर्थडे कसा झाला त्याच्या मित्राचा? तेच तुला सांगायचंय. काय ना, काय गुलमोहर मध्ये कोणाचाही वाढदिवस नव्हता. म्हणजे आम्ही तिथे पोचलो, सोहमला भेटलो, एक तर त्यांनी फोन केला नव्हता आणि त्याचा वाढदिवसही नव्हता. पण माझ्या समोर तुला फोन आला होता ना कोणाचा तरी? बरोबर आहे, पण केलं असतं हो की नाही? मम्मा तू तर राहूच दे, कळलं ना? तू आधी असं प्रिटेंड करतेस की तू माझ्या साईडने बोलतेस आणि नंतर इव्हेंच्युअली गॅरीची साईड घेतेस. हे बघा, तुम्हाला काय समजायचं ते समजा. मी जातोय. बघितलंस, ते ठामपणे बोलले. तुम्हाला काय समजायचं ते समजा, मी चाललो. दॅट मीन्स की त्यांनी काही केलंच नाहीये. व्हॉट से? नो, मी तुला प्रूव्ह करून दाखवेन की हे सगळं गॅरीने केलं. दॅट रिमाइंड्स मी, ऑरेंज आंटीवरनं आठवलं, गॅरीला ग्रेप्स आवडतात, हातातून कसे घेऊन गेले. जावई बापू, ग्रेप्स. पण उभा आहे म्हणून, त्यामुळे अर्थातच तू जसं माझं कौतुक करतोस ना, तसं मीही तुझं कौतुक करते. याचं सगळं क्रेडिट खरं तर तुला आहे. आणि त्याचा बाप म्हणून थोडंफार क्रेडिट. अरे तू तर सध्या माणसात आलायस, चक्क आधेमध्ये विनोद वगैरे करतोस. पण याचं क्रेडिट मात्र राधाला जातं. जात असेल. एका गोष्टीचं क्रेडिट मात्र मी कोणाही बरोबर शेअर न करता एकटा गिळंतूत करत. कोणतं ते तरी कळू देत. सोपं आहे. मी अत्यंत योग्य वेळी अत्यंत योग्य माणसाला माझ्या कंपनीचे सीईओ केलेलं आहे. सी मिस्टर प्रवीण, या व्हॉटएव्हर.
राधिका मॅम जरी या कंपनीच्या सीईओ असल्या तरी त्यांना पूर्ण वेळ इथे थांबता येत नाही. त्यांचं वेगळं ऑफिस आहे आणि त्यांची केबिन तिथेच आहे. डॉक्युमेंट्स नाही. प्रॉब्लेम काय आहे? हे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत. जर राधिका मॅडम नसतील तर फक्त यशवंत बनट्टी सरांनाच मला द्यायचे स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत. त्यांचं केबिन कुठे आहे तुम्ही मला सांगता का? बरं ऐक ना, होळीवरनं आठवलं, आपण आपल्या फॅक्टरीतल्या बायकांना या होळीच्या निमित्ताने बोनस देणार आहोत. मॅम, होळी आपण दिवाळीला देतो ना बोनस? हो बरोबर आहे, दिवाळीला आपण बोनस देतोच, पण काय ना, दरम्यानच्या काळात बरीच कामं झाली, बऱ्याच ऑर्डर्स त्यांनी पूर्ण केल्या, इतकं काम केलंय, ओव्हरटाईम केलाय, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळायला हवा की नाही? म्हणून मला असं वाटतं की या सणाच्या निमित्ताने आपण त्यांना बोनस देऊया. नाही तसं मी अकाउंट डिपार्टमेंटला कल्पना दिलेली आहे, बघूया. ओके मॅम. फक्त डॉक्युमेंट्सच होते तर माझ्याकडे दिले असते, मी देऊ शकले असते सरांना. सॉरी मॅम, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं हे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आम्ही महत्वाची व्यक्ती सोडून दुसऱ्या कोणाच्याच हातात देऊ शकत नाही. सर, एकदा प्लीज डॉक्युमेंट चेक करून सरांना फोन लावा. माया तू जरा बाहेर थांब. ओके. एक्सक्यूज मी. तू जा, मी सरांना फोन करेन. ओके सर, थँक्यू. कसला कसला शोध? अगं मी तुला सांगितलं होतं ना शनू बेबी, आपल्या घरात एक उंदीर शिरलाय, त्याला मी सर्च करते. मम्मा तुझं काय चाललंय? उंदीर 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 नाहीये घरात उंदीर. तुझं काय? तू कसला विचार करते? मी ना गॅरी आणि केड्याचा विचार करते. हे बघ, काही झालं तरी ते ह्या आधी तर मला कधी प्लॅन सांगायचं नाहीत त्यांचा, आणि यापुढे सांगतील याची गॅरंटी नाही. सो मला असं वाटतं मी त्यांच्यावर वॉच ठेवावा, हेच बेस्ट प्लॅन आहे. मी तर कधीपासून वॉच ठेवलंय. एकदा का नजरेस पडला ना की बघच तू मुर्दाच पडते त्याचा. मम्मा काय बोलतीयस? अरे राजा, सगळ्यात आधी गुरु तुझी चूक ही झाली की तू त्या राधिकाला सीईओ बनवलं. अरे ती कोण आहे, काय आहे माहिती आहे ना, सगळं सगळं माहिती आहे ना. ती तुझा बदला घेणार, आणि बदला घेण्यासाठी सगळ्यात आधी ती तुला नोकरीवरनं काढून टाकणार. ए बाबा, तू जरा शुभ बोल ना. दरवेळेला काहीतरी निगेटिव्हच बोललं पाहिजे का? अरे मी निगेटिव्ह बोलतो रे, पण खोटं आहे का ते? मी करतो तुला नंतर. हा, तुझी चूक आहे तर ठेवला फोन. बोल गुरुनाथ, तू तुझा नवीन प्लॅन सांगणार होतास. केड्याला पिंजऱ्यात टाक. माय गॉड मम्मा, तुला काय होतंय? उंदरासाठी आपल्याला जेवण बनवलं पाहिजे. मम्मा प्लीज उठ ना मम्मा, प्लीज. डोंट वरी शनू बेबी, मी गॅरीला काठीने मारलंय. हो, ती काठीच मी तुझ्या डोक्यात मारली आणि तुला लागलं मम्मा. आय होप तू वेडी नाही झालीस. मम्मा उठ ना प्लीज. मम्मा उठ ना, somebody help. गॅरी, मम्मा प्लीज उठ ना प्लीज. मम्मा मला तुला काठी नव्हती मारायची मम्मा, चुकून झालं. माझ्या तुझ्याशिवाय कोणी नाही. शनू बेबी, शनू बेबी, व्हॉट इज दिस यार? शनू बेबी, मी गंमत करत होते. ती असली गंमत परत करू नको. 5,000 रुपीज त्याच्यात कसं बस किचन चालतं. आपण काही मज्जाच करत नाही आहोत. पण ठीक आहे, ठीक आहे, नो वरीज. तुला नाही करायचंय ना, नको करूया आपण. ओके, नाही केलं. व्हॉट हॅपन शनू बेबी? तुला हवंय का हे? ओ हवंय. हवंय तुला सगळं? हवंय? हो. दॅट्स लाईक माय बेबी. पण एक मिनिट, गाडीला टक्कर कोण देणार? ठीक आहे, मी जाईन. लेट्स डू इट. गुड प्लॅन. नाव ऐकून धक्का बसेल. अरे सांग ना. शनाया. काय? ही फाईल शनायाने अपडेट केली आहे? हो,
म्हणजे अख्ख्या करिअर मध्ये ही एकच फाईल अपडेटेड आहे, पण केली आहे बाबा. म्हणजे हिच्यातही चांगले गुण होते तर. हो, असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्यातले गुण चांगल्या पद्धतीने वापरायला सुद्धा अक्कल लागते. कधी काय करावं, काय करू नये. आता पान एवढी चांगली नोकरी होती, चांगलं काम केलं असतं तर आज ही वेळ आली नसती ना. पण तेही समजलं पाहिजे ना आपल्याला. पैसे मागायचे कसं मागशील? वन मिनिट, मी का पैसे मागायचे? शनू बेबी, मी अनकॉन्शियस असणार, मी काय उठून पैसा दो असं पैसे मागणार का? तू मागायचे पैसे. ओके. कसं पैसा दो आणि खूप रडायचं. पैसा दो आणि खूप रडायचं. ओके, रेडी रेडी. मम्मा परत एकदा थिंक कर ना मम्मा, रिस्की आहे ना. शनू बेबी, थिंक बिग. पण तू खरी खरी धडकू नको. नाही ग. आली गाडी आली. ओके. रडायचा. पैसा दो. या ऑल द बेस्ट. या खरं धडकू नको. नाही. ओके, ऑल द लक्षात ठेव, पैसा दो. ओके ओके. पैसे नाही दिले मम्मा. यार काय फ्लॉप लोक आहेत. लोकांनी काही पैसेच नाही दिले आपल्याला. मम्मा गेले ते लोक निघून, प्लॅन फ्लॉप झाला तुझा. इडियट डफर कुठले, काहीच पैसे दिले नाहीत. मी ना त्यांना सोडायलाच नको होतो. सोड यार मम्मा, मी खूप दमली आणि मला भूक लागली. आपण घरी जाऊया का? मम्मा आता तू ऍक्टिंग करू नको. इथे भर चौकात तमाशा होईल. मम्मा प्लीज चल ना. मम्मा ओ माय गॉड. मम्मा तुला काय झालं? मम्मा तुला खरंच धडक लागली का? मम्मा उठ ना मम्मा प्लीज. ओ माय गॉड. माया तू मला अजून सांग. मिनिटं काय, चल लवकर, चल आजीला बाय कर आता आणि पटकन चल. हे नंतर कर. आई जायचं नाहीये ग. का बरं विसरले ना मी. हे असं गडबडीमध्ये विसरून जाते. हे पहा, आपल्याकडे रंगपंचमी खूप चांगल्या तऱ्हेनं साजरी होणार आहे. होळी धूमधडाक्यात होणार आहे. तुलाही निमंत्रण आहे. सगळ्याही निरोप सांग तुझ्या घरची आहे, नाही तर यायचं आहे. हो बरं, सांगते मी. मी सगळ्यात पहिला येणार. तू त्या सगळ्यात पहिले येणार. हे पोट्ट चल सांभाळून जा बरं. चल चल लवकर चप्पल घाल. मी सांगते आई सगळ्यांना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळेजण नक्की येऊ. चल लवकर आजीला बाय करा. बाय सांभाळून. चल. आजी आजोबांचं ना तसं नाहीये. त्यांना ना आपली पिचकारी असते ना रंगपंचमीची, तेवढं मोठं इंजेक्शन द्यायला लागतं. मग घाबरतात ते इंजेक्शनला. नको ना. मग नको येऊ दे त्यांना. बरं राधिका, ठीक आहे, पेनड्राईव्ह. यात काय बाबा? ते वर्मा आले होते ना आपल्या ऑफिसमध्ये, त्यांनी महत्वाचे डॉक्युमेंट्स पाठवले. सही करून द्यायचे त्यांना. तुम्ही वाचलेत ना? मी वाचले ग, पण तू सीईओ आहेस आमच्या कंपनीची, त्यामुळे सिग्नेटरी तू आहेस. प्रिंट आउट काढून सह्या कर. बाबा पण मग मी उद्याला ऑफिस मध्ये जाऊन वाचलं तर चालेल ना? ऑफकोर्स. चला वाडा, भूक लागली खूप. ब्लॅक चला. केलं पाहिजे तुमचं. आणि दुसरं काय, तो लोकांच्या येणाऱ्या गाड्या बघायचं आणि आपणच त्याच्यावर जाऊन धडकायचं. त्यातनं पैसे कमवताय. कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला? मी कमवतोय ना पैसे. यापुढे हे असं काही होणार नाही. तुम्ही जितके द्याल ते. मी देणार नाहीये. जोपर्यंत हे असले उद्योगधंदे तुम्ही बंद करत नाही ना, अजिबात माझ्याकडे बघायचं नाही, सांगून ठेवतोय. याच्या पुढे या असल्या नसत्या उठाठेवी बंद करा. कळतंय का शनाया? What do you mean by उठा ठेवी? मम्मा what do you mean by उठा ठेवी? त्या क्लायंटने दिले होते. मॅम, तो पेनड्राईव्ह तर सर स्वतः बरोबर घेऊन गेलेत राधिका मॅमना द्यायला. आणि आय बिलीव्ह आतापर्यंत त्यांनी दिलाही असेल. बट व्हॉट हॅपन मॅम? नथिंग. I just wanted to go through those documents. ओके. बट सॉरी टू से मॅम, ते डॉक्युमेंट खूपच कॉन्फिडेन्शियल होते. Come again? हा बोल माया. गुरुनाथ, तो पेनड्राईव्ह एव्हाना राधिकापर्यंत पोहोचला असेल. अँड या, ॲज फार ॲज आय नो, लाल रंगाचा पेनड्राईव्ह आहे. शनू बेबी, खूप बोर झालंय यार. पैसेच नाहीत हातात. किती दिवसात शॉपिंग नाही केली, फिल्मला नाही गेलो, रेस्टॉरंटमध्ये नाही गेलो.
ऍक्च्युली ना राधिकाने थोडे जास्त पैसे द्यायला हवे होते. म्हणजे आपण शॉपिंगला गेलो नाही, शॉपिंग नाही अगदीच, म्हणजे एखादी फिल्म, निदान एखाद्या रेस्टॉरंट मध्ये तरी गेलो असतो ना. काय करायचं कळत नाही. आता कुठून आणू पैसे? शनाया, बच्चा हे घे पैसे. मी आत्ताच शरुबेबीला म्हटलं होतं. शरुबेबी बघ माझ्या जिभेवर काळा तिळ आहे का? अगं ऑलरेडी आपण तिच्याकडनं एवढी हेल्प घेतली, आता परत फायनान्शियल हेल्प कशाला घ्यायची? मी आत्ता जाते आणि ऑरेंज आंटीला हे पैसे देऊन येते. ऑरेंज आंटीला म्हणजे आईला वगैरे ते पैसे नाही न्यायचे. मी सांगितलंय तसं कर. म्हणजे तिला ऑफिसला जाऊन हे पैसे दे आणि त्या बरोबरीनं माझं एक काम पण करायचंय तुला. काम? व्हॉट काम? कसलं काम? काही विशेष नाही. तिच्या केबिन मध्ये एक हे असेल, लाल पेनड्राईव्ह असेल, तेवढं घेऊन यायचं. दॅट्स इट. गॅरी, म्हणजे मी चोरी करू असं तुझं म्हणणं आहे? नाही, आता तू चोरी बिरी, हे बघ तुला काय समजायचं ते समज, पण आपल्याला म्हणजे तुला हे काम करावं लागेल. नाही, मी हे काम नाही करत. ते बच्चा असं काय करतेस यार, तू असं नको करू. एवढीशी पेनड्राईव्ह असते. मम्मा, हे तू बोलतीयस? अगं त्याच राधिकाने काल तुझं लाईफ वाचवलंय, तिने आपल्याला हेल्प केली आहे. जरा विचार कर. नाही, पण मी काय केलंय हे नाही लक्षात तुझ्या? तिने जीव वाचवला म्हणतेस. मी किती गोष्टी केल्या आहेत आणि तरी सुद्धा ही आपल्या वाईटावरच टपली आहे. एक गोष्ट लक्षात घे, हे छोटंसं काम करून आपल्या तिघांचाही फायदा होणार आहे. हे बघ, माझा प्लॅन सगळा रेडी आहे आणि तो सक्सेसफुल होणार याची मला खात्री आहे. तू फक्त हो म्हण आणि हे एवढंसं काम कर. आपल्या सगळ्यांचा यामध्येच फायदा आहे. शनाया, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजवताय तुम्ही? सांगतेच ते, डोंट वरी. विचारून येतो त्यांना. बहिणी, हा ये श्रेयस. बाहेर शनाया आली. शनाया? हो, आणि म्हणते की तिला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. पाठव तिला. बर, ठीक. जेनी मी बोलून घेते तिच्याशी, तेवढं लक्षात ठेव. मी आहे का मॅम? ये शन्या, बस. आज अचानक स्वाभिमान जागा झालाय का त्यांचा? हे जर आधीच झालं असतं तर आज ही वेळ नसती आली तुमच्यावर. घे. तुम्हाला माझे उपकार नको आहेत ना? ओके. काय घेणार? चहा का कॉफी? नाही, मला काहीच नको. नाही, हे उपकार नाही आहेत. माझ्या ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी चहा कॉफी विचारते आणि देतेही. आय नो दॅट, बट थँक्स, मला काही नकोय. ओके, मग आता काय? लेट मी थिंक. तुला थँक्यू म्हणले, तुला पैसे दिले, तुझं पेन चालेल ऍक्च्युली. म्हणजे बरं वाटेल तुला. थांब. हो, मी आलेच. हो. हा, बोल माया. आपल्या कामाचं काय झालं? डोंट वरी, मी एक माणूस ठेवलाय त्यासाठी. आपलं काम होईल, डोंट वरी. माणूस विश्वासातला आहे ना? हो माया, विश्वासातला आहे म्हणूनच त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे ना. तसं नाही गुरुनाथ, म्हणजे उद्या त्याच्यामुळे आपण अडचणीत नको यायला. माया, टेन्शन घेऊ नकोस. आपलं काम होणार आहे आणि पेनड्राईव्ह आपल्या ताब्यात येणार आहे. ओके? आय डोंट नो वाय गुरुनाथ, पण यावेळी मला खूप टेन्शन आलंय. तू कशाला टेन्शन घेतेस माया? मी सांगतो ना तुला काम होईल. आणि एक लक्षात ठेव, तू एकटी नाही आहेस. ओके? काम होईल. बच्चा, तुझ्यावर म्हणजे एखादी जबाबदारी सोपवली तर तू ती व्यवस्थित पार पाडतेसच ना. आणि जनरली अशा प्रकारच्या कामात हा, वाव बच्चा, तुला माहिती नाहीये हा पेनड्राईव्ह तू माझ्यासाठी आणून किती मोठं काम केलंस ते. अच्छा,
असं काय आहे या पेनड्राईव्ह मध्ये? असं समज राधिकाचं फ्युचर आहे यामध्ये, आणि याच फ्युचरची मी वाट लावणार आहे. मॅम प्रिंटर फ्री झालंय. ओ पेनड्राईव्ह. हो ठीक आहे. हॅलो बाबा. ग्रेट. आई कुठे पण राधिका? इनफॅक्ट मी सुद्धा तिचीच वाट बघते. जश काय बोलली का? हो, माझं झालं होतं बोलणं. निघाली होती, म्हणजे पोचायला पाहिजे खरं तर आतापर्यंत. ठीक आहे, वाट बघूया. इथे येण्याआधी तिला तिचा पेनड्राईव्ह तर सापडायला हवा ना. पेनड्राईव्ह नाही म्हणजे ते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सही नाहीत, आणि ते डॉक्युमेंट्स नाहीत तर मग यशवंत सरांकडून माफीही नाही. एवढ्या मोठ्या चुकीसाठी ते काही शिक्षा देऊ शकतात. मी सरांना चांगलंच ओळखते. अगदीच भडकले असतील तर सीईओच्या पोस्टवरून सुद्धा काढू शकतात. डॉक्युमेंट्स आहेत, देते. आता खरंच किती चांगल्या सवय येते यार तुला. त्यातली एक जरी सवय मला लागली नाही तर खूप बरं होईल. मागच्या खेपेला तुझी माणुसकी कामाला आली, आणि यावेळेला तुझी हुशारी. आय एम सॉरी, मी प्रीमॅच्युअरली रागवलो तुझ्यावरती, पण आय एम प्राऊड ऑफ यू. बाबा हे घ्या आणि एकदा चेक करून घ्या. हो येस. माया चल लगेच तयारीला लागूया. आपल्याला हे आजच्याच पाठवून द्यायचे. आणि माझा कसा अपमान केला हे काही वेगळं सांगायला नको. काय काय वागली ती माझ्या बरोबर. बायकांनी झोडलं होतं, तोंडाला चिखल फासला होता. कशाला आठवण करून देतोय परत? नाही, मला वाटलं विसरला की काय. असा कसा विसरेन? त्याचाच तर बदला घ्यायचा आहे ना सगळा. राधिकाला मला जसं तिने अपमानित करून काढलं होतं तसंच अपमानित करून बाहेर काढताना बघायचंय मला. माझ्या बाबतीत जे जे काही झालं ना ते सगळं राधिकाच्या बाबतीत होताना बघायचंय मला. तू बघच किड्यात. हे बघ मायाचा फोन. म्हणजे काम झालं? झालंच असणार. हा माया बोल. कुठे आहेस तू? मी इथे कामाला आलोय बाहेर. काय झालं? आता थोडं तरी कौतुक का बासा. यावरून तुझं भरपूर कौतुक अगोदरच करून झालेलं आहे. आता बास. बरं ठीक आहे. आता तुमचं कौतुक पुराण संपलं असेल तर मी काही बोलू का? बोला. आपल्याला गुलमोहर मध्ये जायचंय. आज होळी आहे आणि उद्या रंगपंचमी आहे. लक्षात आहे ना तुझ्या? हो, व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. मग आपल्याला जायचंय. बाबा चला ना तुम्ही पण. मी अगोदरच सांगितलंय मला याच्यामध्ये खेचू नका. तुम्ही जा, मस्त मजा करा. मी प्रॅक्टिकल माणूस आहे, मला जमणार नाही. मला ॲलर्जी आहे. मी रंग खेळत नाही. पण माझ्यासाठी तेवढंच एक कारण नाहीये. तिकडे जाण्यामागे माझं अजून एक महत्वाचं काम आहे. मुहूर्त टाळायला नको. काय झाली काय पुस्तकांची तयारी? अरे कसला गोंधळ करताय? अरे शांत शांत, या इकडे. अरे 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 जरा शांत व्हा तुम्ही. आजोबा होळीला असंच ओरडतात ना? ओरडायचं नसतं का? अरे मी असं कुठे म्हणालो. ओरडायचं असतं, बोंबा ठोकायचे असतात, मला मान्य आहे. पण कसं माहिती का, कुठलीही गोष्ट करत असताना त्याचा उद्देश काय हे जाणून घेतल्याशिवाय करण्यात काही अर्थ नसतो ना. म्हणजे मुलं अगदी गंभीर झाली. का? नाही नाही, आज मोठा उत्सव आहे, होळीचा सण आहे. आज तर मजा मस्ती करायलाच पाहिजे. नाही, तुम्ही जे बोंबा मारत होता तो देखील एक रिवाजच आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीये. पण काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही समजून घ्याल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्ही हा सण साजरा कराल. पुढे त्या सगळ्या प्रथा आपण आणखी आपल्या मुलांना सांगू शकू, हो की नाही? तर चला एकदा मोठ्यानं होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, होळी रे होळी. बोला ना मिस्टर गुरुनाथ, आता काय झालं? आता का गप्प आहेस? दुसऱ्यांदा तुझाच ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय तुला. माया, म्हणजे ठीक आहे, मला कळतंय प्लॅन नाही सक्सेसफुल, पण मला अजूनही असं वाटतं की आपण एकदा. इनफ गुरुनाथ, माझी तर आता खात्री पटली.
आपण राधिकाच्या विरोधात काहीच करू शकत नाही. सो प्लीज तिच्या बाबतीत मला यापुढे एकही प्लॅन ऐकवणार नाहीयेस. ओके, आर यू गेटिंग इट?